नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वी CET साठी विज्ञान भाग 1 सायन्स पार्ट फर्स्ट मध्ये जो पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण या चॅप्टरला सुरुवात करतोय। विद्यार्थी मित्रांनो, गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटेशन हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर अगोदर तुम्हाला 3 गोष्टींचा अभ्यास व्यवस्थित करावा लागेल। त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत पहा। नंबर 1 फोर्स, नंबर 2 मोशन, नंबर 3 केपलर्स लॉज। विद्यार्थी मित्रांनो, नंबर 1 आपण आता बघूयात फोर्स म्हणजे काय। द फोर्स मीन्स एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स applied on the object which cause displacement of the object। फोर्स म्हणजे काय, जस एखाद्या ऑब्जेक्ट वरती एखादा एक्सटर्नल फोर्स म्हणजेच दाब, इन्फ्लुएन्स, एक्सटर्नल इन्फ्लुएन्स दाब दिल्यानंतर ती वस्तू, तो ऑब्जेक्ट आपली जागा बदलतो, त्याला आपण म्हणतो फोर्स। फोर्स म्हणजेच मराठीमध्ये बल। ओके, तर उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला 2 छोटे मुलं बॉल खेळताना दिसतात, तर हे दोघंही त्या बॉलला काय देत आहेत, बल देत आहेत, म्हणजेच फोर्स देत आहेत। आणि ते फोर्स दिल्यामुळे बॉल त्या आपली बॉलची जागा बदलतोय, हा एक्सटर्नल फोर्स आहे। नंबर 2, या ठिकाणी लहान मुलगा त्याची गाडी पुढे ढकलतोय, गाडीला दाब देतोय, तर दाब दिल्यामुळे, बल दिल्यामुळे गाडी आपली जागा बदलत आहे, तर याला आपण काय म्हणतो, फोर्स। आता पॉइंट नंबर 2 काय समजून घ्यायचं तुम्हाला, मोशन। विद्यार्थी मित्रांनो, मोशन म्हणजे काय, मोशन मीन्स मूवमेंट ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग। एखाद्या ऑब्जेक्टची जी हालचाल होते म्हणजेच मूवमेंट होते, कशाच्या रिस्पेक्ट मध्ये, त्याच्या सभोवताली जे ऑब्जेक्ट आहेत त्या ऑब्जेक्टच्या रिस्पेक्ट मध्ये, त्याला आपण म्हणायचं मोशन। आणखीन आपल्याला मोशन म्हणजे काय सांगता येतं, द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम। ठीक आहे, काही टायमिंग नुसार काही ऑब्जेक्ट मध्ये काही हालचाली होतात, त्या होणाऱ्या हालचालीला, त्या होणाऱ्या चेंज इन पोझिशनला आपण काय म्हणतो, मोशन म्हणतो। तर मोशनच्या बाबतीत बरेच उदाहरण देता येतात। उदाहरणार्थ रस्त्यावरती चालणारी एखादी बस किंवा व्हॅन, हे एक मोशनचं उदाहरण आहे। या ठिकाणी काय होतंय चित्रामध्ये, तर जी व्हॅन आहे ती व्हॅन हालचाल करत आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होते, आणि त्या होणाऱ्या मूवमेंटला आपण काय म्हणतो, मोशन। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याच्या अगोदर बघितलं असाल टाइप्स ऑफ मोशन काय आहेत। मी या ठिकाणी तुम्हाला काही टाइप्स ऑफ मोशन सांगणार आहे। नंबर 1 पिरियोडिक मोशन। पिरियोडिक मोशन म्हणजे काय, इन सम केसेस एन ऑब्जेक्ट रिपीट्स इट्स मोशन आफ्टर सम टाइम इज कॉल्ड पिरियोडिक ऑफ मोशन। इन सम केसेस an object repeats its motion after some time is called periodic motion। विद्यार्थी मित्रांनो, याचं उदाहरण सांगायचं म्हणलं तर भिंतीवर घड्याळ, जे का टाइम नंतर परत ते मूव्ह होत राहतं। सेकंड एक्झाम्पल फॅन, पर्टिक्युलर टायमिंग नंतर ते रिपीट आपली मूवमेंट चालू ठेवतं। तर दीज आर 2 एक्झाम्पल्स ऑफ पिरियोडिक मोशन्स। नंबर 2 सर्क्युलर मोशन। सर्क्युलर मोशन म्हणजे काय, अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along circumference of circle is nothing but circular motion। कोणताही ऑब्जेक्ट एका विशिष्ट बिंदूपासून एका ठराविक अंतरावरती कंटिन्यू मूव्ह होतोय, त्या होणाऱ्या मूवमेंटला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन। उदाहरणार्थ जे आपली अर्थ आहे, सूर्याच्या भोवती जी परिक्रमा करत आहे, त्या परिक्रमा करण्याच्या मूवमेंटला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणू शकतो। एक्झाम्पल नंबर 2, आपण जर एखादी हातामध्ये दोरी घेतली आणि त्या दोरीला जर
छोटा दगड बांधला आणि तो जर दगड बांधल्यानंतर जर ती दोरी फिरवली तर ते होणारं जे मुवमेंट आहे, जी मोशन आहे, त्याला सर्क्युलर मोशन असं म्हणायचं. तिसरं एक्झाम्पल आहे, टाइप्स आहे मोशनचं, ऑस्किलेटरी मोशन. Oscillatory motion is a type of periodic motion which means to and from motion of the body about its fixed position. ज्यावेळेस आपली बॉडी एका फिक्स पोझिशन मध्ये आहे आणि त्या पोझिशन मध्ये राहून बॉडीची मुवमेंट ही एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत हे कंटिन्यू व्हायले. टू अँड फ्रॉम movement is called oscillatory motion. For example, नागपंचमीला जे आपण झोका खेळणार आहोत ते झोका कशाचा एक्झाम्पल आहे? oscillatory motion. And this oscillatory motion is the type of periodic motion. It is a subtype of periodic motion. Example number 2, the watch pendulum. या ठिकाणी जे पेंडलम कंटिन्यू मूव करते एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत. टू अँड फ्रॉम मूवमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. टू अँड फ्रॉम मूवमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ऑस्किलेटरी मोशन. अँड द लास्ट टाइप इज rectilinear motion. Rectilinear motion means a motion of a particle along a straight line. Motion of a particle along a straight line is called rectilinear motion. For example, a woman running on a straight line. आपण ज्यावेळेस एका रस्त्यावरून सरळ पळत जातोय त्या होणाऱ्या मुवमेंटला म्हणायचं रेक्टिलिनियर मोशन. अँड द नेक्स्ट एक्झाम्पल इज अ व्हेकल मोशन. ज्यावेळेस एखादी गाडी स्ट्रेट रोड वरती एका लाईन मध्ये सरळ पुढे मूव होत चालले त्या होणाऱ्या मुवमेंटला आपण म्हणतो रेक्टिलिनियर मोशन. दीज आर दी सम टाइप्स ऑफ मोशन. आपल्याला ग्रॅव्हिटी समजण्यासाठी सर्क्युलर मोशन का असतं हे समजणं फार गरजेचं आहे. तर तिसरा जो पॉइंट आहे जो तुम्हाला ग्रॅव्हिटी शिकण्याच्या अगोदर लक्षात घ्यायचा आहे तो आहे केपलर्स लॉ. केपलर्स लॉ काय आहे बघा. का आपल्याला केपलर्स लॉ शिकायचा आहे? बिफोर द स्टडी ऑफ न्यूटन, Kepler had given 3 laws describing planetary motions. न्यूटन्सनं जो ग्रॅव्हिटीचा शोध लावलेला आहे तो शोध लावायच्या अगोदर केपलरने 3 लॉ दिलेले आहेत आणि त्या 3 लॉ मध्ये प्लॅनेटरी मोशन्स का असतं ते सांगितलेलं आहे. केपलरचे 3 लॉ कुठले आहेत? तर नंबर 1 केपलर्स फर्स्ट लॉ. नंबर 1 केपलर्स फर्स्ट लॉ. नंबर 2 केपलर्स सेकंड लॉ. and number 3rd is Kepler's third law. These are the main 3 laws given by the Kepler. Who was the Kepler? You know who was the Kepler? Kepler was a German astronomer and mathematician. He started working as a helper to famous astronomer Tycho Brahe in 1600. After the sudden death of Brahe in 1601, Kepler was appointed as the royal mathematician in his place. He wrote several books. Let's see next point. Our next point is very important point. What is the gravitation? Gravitation म्हणजे काय? ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? गुरुत्वाकर्षण. का असतं गुरुत्वाकर्षण? तर विद्यार्थी मित्रांनो, गुरुत्वाकर्षण काय आहे
हे बघण्या अगोदर आपण गुरुत्वाकर्षणचा शोध कोणी लावला ते बघूयात. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? ज्यावेळेस आपण एखादी वस्तू स्पेसमध्ये हवेमध्ये फेकतो, ती वस्तू कुठेही फेका, कशी फेका, ती वस्तू परत पृथ्वीवरतीच खाली येते, सरळ खाली येते. मग असं का होतं? तर ते गुरुत्वाकर्षणामुळे होतं. मग ग्रॅव्हिटेशन समजून घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला ते अगोदर बघावं लागेल. तुम्हाला माहित आहे गुरुत्वाकर्षणचा शोध हा न्यूटननं लावलेला आहे. मग न्यूटन कोण होता? स्वर्गातून आला होता का न्यूटन? नाही. न्यूटनचं पूर्ण नाव काय होतं? सर इसाक न्यूटन. हु वॉज अ न्यूटन? न्यूटन was greatest scientist. He was born in England. न्यूटन स्वर्गातून आलेला होता का? नाही. तो इंग्लंडमध्ये त्याचा जन्म, न्यूटनचा जन्म इंग्लंडमध्ये झालेला होता. He gave his laws of motion, equations of motion and theory of gravity in his famous book Principia. Principia या बुक मध्ये न्यूटनने 3 लॉ दिलेले आहेत. लॉज ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन अँड थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी. नेक्स्ट पॉइंट अबाउट द न्यूटन इज ही इन्व्हेंटेड कॅल्क्युलस, अ न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. न्यूटनने कॅल्क्युलसचा शोध लावलेला आहे. कॅल्क्युलस व्हेरी इम्पॉर्टंट इन फिजिक्स ॲज वेल ॲज मॅथमॅटिक्स. कॅल्क्युलसचा फार यूज होतो फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये. आणि this calculus is one of the branch of mathematics which was invented by the Newton. And the last point about Newton is he was the first scientist to construct a reflecting telescope. Reflecting telescope चा सगळ्यात पहिल्यांदा जे स्ट्रक्चर आहे ते कोण तयार केलेलं आहे? तर न्यूटननं तयार केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, who was the Newton? The phenomenon of gravity was discovered by Sir Isaac Newton. न्यूटनने ग्रॅव्हिटीचा शोध लावलेला आहे, गुरुत्वाकर्षणचा शोध लावलेला आहे. मग गुरुत्वाकर्षण काय असतं हे जर आपल्याला सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. 1665 मध्ये ज्यावेळेस न्यूटन कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते, त्या ठिकाणी शिकत असताना 1665 ला कॅम्ब्रिज मध्ये प्लेग आला. प्लेग आल्यामुळे न्यूटनला 1 वर्ष ब्रेक घ्यावा लागला त्यांच्या अभ्यासातून. मग ज्यावेळेस त्यांनी 1 वर्षाचा ब्रेक घेतला त्यावेळेस त्या ब्रेकमध्ये, त्या 1 वर्षामध्ये ज्यावेळेस ते एक सफरचंद ऍपलच्या झाडाखाली बसले होते, त्यावेळेस झाडावरून एक ऍपल खाली आलं. ते सरळ पृथ्वीवरती आलं. झाडावरचं जे ऍपल आहे ते जमिनीवर आलं. मग त्या ठिकाणी जर ते ऍपल, आपण जर एखाद्या आंब्याच्या झाडाखाली बसलो असतो किंवा एखाद्या सफरचंद, आपल्या इकडे सफरचंद तर येत नाही, पण आंब्याच्या झाडाखाली बसलो असतो तर आपण काय केलं असतं? तो आंबा उचलून खाऊन कोय टाकून देऊन घरी जाऊन झोपलो असतो. पण न्यूटननं तसं नाही केलं. न्यूटननं काय केलं? ते ऍपल सरळ पृथ्वीवरती का आलं? या प्रश्नाचं उत्तर काढत असताना त्यांनी खूप डीप मध्ये अभ्यास केला की ऍपल पृथ्वीवरून खाली येण्यासाठी वेळ किती लागतो, ते कशामुळे येतं, त्याच्यावर पूर्ण स्टडी केली आहे. म्हणजे फोर्स आणि मोशन आहे, मेनली मोशन, मुवमेंट ऑफ अ ऑब्जेक्ट. मोशनचा सुद्धा अभ्यास कोण केला? न्यूटनने केला. म्हणजे ऍपल झाडावरून खाली आलं त्यावेळेस न्यूटननं काय कोटेशन दिलं, काय वाक्य दिलं? तर लक्ष द्या. फोर्स ऑन एन ऍपल ऑन द ट्री इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ते झाडावरून ऍपल खाली येते, त्याला जो फोर्स मिळालेला आहे, त्याला जे बल मिळालेलं आहे झाडावरून, त्या बलामुळे ते ऍपल सरळ पृथ्वीवरती, पृथ्वीच्या सेंटरवरती येऊन पडतं. ते कशामुळे होतं? तर ते न्यूटननं
त्यांच्या लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याच्यामध्ये सांगितलेलं आहे. काय असतो लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? लक्ष द्या. द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा लॉ सगळीकडे लागू होतो. आपले जे ब्रह्मांड आहे, जे विश्व आहे, त्या विश्वामध्ये जे ग्रह आहेत, त्या ग्रहांची जी मुवमेंट आहे, ते मुवमेंट सुद्धा ग्रॅव्हिटीवर बेस्ड आहे. जे गुरुत्वाकर्षण आहे, त्या गुरुत्वाकर्षणमुळं ते जे प्लॅनेट्स आहेत, ते प्लॅनेट्स मूव्ह होतात कंटिन्यू त्यांच्या डायरेक्शन मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो? लक्ष द्या, लिहून घ्या. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफायनाइट फोर्स. आपल्या विश्वामध्ये, आपल्या युनिवर्स मध्ये जे ऑब्जेक्ट आहेत, तो प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट सोबत एका विशिष्ट बलामध्ये मूव्ह करतोय. Every object in the universe attracts every other object with a definite force. एक विशिष्ट फोर्सच्या माध्यमातून तो मूव्ह करतोय. मग याला जर मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये सांगायचं म्हणलं किंवा एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये सांगायचं म्हणलं तर हा लॉ कसा सांगता येतो? लक्ष द्या. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and is universally proportional to the square of the distance between them. मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये जर आपल्याला हा लॉ ऑफ ग्रॅव्हिटी सांगायचा असेल तर तो कसा सांगता येतो? हा जो फोर्स आहे, जो बल आहे, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन, गुणाकार. कशाचा गुणाकार? द प्रोडक्ट ऑफ द मासेस. त्यात दोन ऑब्जेक्टचं मास आहे, त्या मासचा गुणाकार, मल्टिप्लिकेशन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कसा असतो फोर्स? फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स अँड इज युनिव्हर्सली प्रोपोर्शनल. अपोजिट प्रोपोर्शनल असतो. कशाच्या अपोजिट प्रोपोर्शनल असतो? तर टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. Let's take the example of gravity. Attraction between earth and other object. Attraction between earth and other object. तर लक्ष द्या, या ठिकाणी जे लॉ ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये जे मॅथमॅटिकल कोटेशन दिलेलं आहे, वाक्य दिलेलं आहे, त्याचा अर्थ काय होतो? त्याच्यापासून कसं कॅल्क्युलेट करायची ग्रॅव्हिटी? लक्ष द्या. या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट आहेत, ऑब्जेक्ट नंबर ए आणि ऑब्जेक्ट नंबर बी. असं समजा एक पृथ्वी आहे आणि एक चंद्र आहे. ओके. मग जे चंद्राचं मास आहे ते m1 आहे आणि पृथ्वीचं जे मास आहे ते m2 आहे. आणि त्यांच्यातला जो डिस्टन्स आहे, जे अंतर आहे, ते आपण d न दाखवतोय. कशाने दाखवतोय? d न. मग याचा फॉर्म्युला काय तयार झाला? आता आपण वाचल्यानुसार the force of gravity, the gravitational force is equal to g into m1 into m2 divided by d square. G is equal to 6.67 into 10 raised to minus 11. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी g काय आहे? तर here g is the constant of proportionality and is called the universal gravitational constant. G is the universal gravitational constant. तर या ठिकाणी जर तुम्ही लक्षपूर्वक अभ्यास केला, कोणत्या लाईनचा? मगाशी आपण जी लाईन दिलेली आहे की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट. ह्या दोन ऑब्जेक्टचे जे मास आहेत m1 आणि m2, त्यांचा जो गुणाकार आहे, त्या गुणाकाराच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स.
जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सचा जो स्क्वेअर आहे वर्ग आहे त्या वर्गाच्या युनिव्हर्सली प्रपोर्शनल असतं ग्रॅव्हिटी.